विधानसभा निकालामध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळाल्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली। मात्र मुख्यमंत्री पदासाठी महायुतीमध्ये 5 फॅक्टर महत्त्वाचे ठरणार आहेत। हे 5 फॅक्टर कोणते आहेत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। तर आपण बघतोय शिंदे मुख्यमंत्री पद राखणार की फडणवीस बाजी मारणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। परंतु 5 मुद्दे महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री ठरवणार आहेत। हे 5 मुद्दे नेमके कोणते आहेत आणि त्या 5 मुद्द्यांवरच का महाराष्ट्राचा नवीन सीएम ठरेल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। कारण भाजप, शिंदे आणि अजित पवार गट अशी महायुतीतल्या घटक पक्षांची नावं असल्यामुळे हे घटक पक्ष मिळून नेमके 5 मुद्द्यांच्या आधारावरच मुख्यमंत्री पद जे आहे आणि त्या मुख्यमंत्री पदावर बसणारा चेहरा ठरवतील असं देखील इथं कळत आहे। पुढचा मुख्यमंत्री कोण? शिंदे पद राखणार की फडणवीस बाजी मारणार? पाच फॅक्टर ठरवणार मुख्यमंत्री। विधानसभेच्या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानं पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याचीच आता महाराष्ट्राला उत्सुकता लागली। तर भाजपनं फडणवीसांना तर शिंदे गटानं एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद देण्याची मागणी केली आहे। त्यामुळे महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे। लवकरच होईल, महायुतीचा नेता मुख्यमंत्री होईल। तरी कोण अपेक्षित आहे? नक्कीच मला माझा नेता अपेक्षित आहे की जे आमचे नेते आहेत ते व्हावे अशी आमची इच्छा आहे। पण महायुतीचे निर्णय महायुतीचे नेते घेतात। भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष पुढे आल्यानं स्वाभाविकपणे भाजपचा त्या ठिकाणी मुख्यमंत्री होणार असेल तर आमचे देवेंद्र फडणवीस साहेबच या राज्याचे मुख्यमंत्री होतील असं वाटतं। भाजप आणि शिंदे गटानंही मुख्यमंत्री पदावर दावा केलाय। मात्र मुख्यमंत्री ठरवण्यासाठी 5 फॅक्टर महत्त्वाचे आहेत। हे 5 फॅक्टर कोणते आहेत ते पाहूया। भाजपची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी आणि फडणवीसांना पक्षांतर्गत नसलेला विरोध, संघही फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाबाबत अनुकूल, शिंदेंना मिळालेलं जनमत आणि मराठा चेहरा। भाजपच्या धक्कातंत्रानुसार शिंदे आणि फडणवीसांऐवजी दादांना संधी मिळण्याची शक्यता। मध्य प्रदेश, राजस्थान प्रमाणे महाराष्ट्रातही नव्या चेहऱ्याला लॉटरी लागण्याची शक्यता। महायुतीनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा निकालानंतर ठरवणार असल्याचं म्हटलं होतं। मात्र आता मुख्यमंत्री पदासाठी तिन्ही पक्षातील नेते गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत। त्यामुळे भाजपचे दिल्लीश्वर जुन्याच चेहऱ्यांना संधी देणार की धक्कातंत्र वापरून नवी खेळी करणार याकडे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।